चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। खुशखबर, लाडक्या बहिणींनो खुशखबर आली। 3000 रुपये वाटप सुरू झाले। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही बघत आहात। 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता या 2 हप्त्याचे पैसे हे बघा। आता 17वा हप्ता नोव्हेंबरचा आणि 18वा हप्ता डिसेंबरचा या 2 महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा। निवडणूक असल्या कारणाने 2 महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले बहिणींनो। आणि अजून एक खुशखबर, तुम्हाला कर्ज देणं सुरू झालेलं आहे। कर्ज सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणींनो। आणि कर्ज तुम्हाला जरी हे बघा 35,000 रुपये मिळत आहे। 35,000 रुपये कर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। या कर्जासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहेत, जरी पाहिजे असेल तर घ्या तुम्ही, कारण बघा 0% व्याजदराने हे कर्ज तुम्हाला मिळणार आहे आणि छोटा मोठा व्यवसायासाठी हे कर्ज तुम्हाला दिलं जात आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता। आता ते कसं भेटणार आहे, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे का, तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, सर्व गोष्टी सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा। आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, बघा तुम्ही। चला लाडक्या बहिणींनो बघा, आता मागच्या वेळी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले। जे 1500 रुपये जमा झाले ना, ते ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये ते बरोबर ना। ऑक्टोबरचे म्हणजे तो हप्ता होता 16वा हप्ता। 16वा हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले। आता तुमच्या खात्यामध्ये 17वा हप्त्याचे जे काही 1500 रुपये आहेत, 17वा हप्त्याचे 1500 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याबद्दलच आता अपडेट आलेले आहे। हे बघा 17वा हप्ता पण दिला जात आहे आणि 18वा हप्ता पण आता तुम्हाला दिला जात आहे सर्व लाडक्या बहिणींना। आता हे 2 महिन्याचे एकत्र पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाने आणि हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आजच जमा केले जाणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकतायत। हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे, परंतु त्याची वेळ तुम्हाला माहीत असणं फार गरजेचे आहे। तुम्हाला कोणत्या वेळेत भेटणार आहे ते तुम्हाला सांगतो आणि कोणत्या बहिणींना भेटणार आहे ते क्लिअर करून देतो। KYC ज्या बहिणींची झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये हे 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता या 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये त्यांना भेटणार आहेत आज, ज्यांची KYC झालेली आहे त्यांनी। आणि ज्यांची KYC बाकी आहे त्यांनी KYC पूर्ण करून घ्या, कारण आता जरी तुम्ही KYC पूर्ण केली नाही, आता मागच्या वेळी तुम्हाला हप्ता दिला सप्टेंबरचा ऑक्टोबरचा, हे हप्ते मिळाले सर्वांना। ज्यांची KYC बाकी होती त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता आला, परंतु यापुढे लाडक्या बहिणींनो आता यापुढे हप्ता थांबवला जाऊ शकतो बरं, KYC झालेलं नसेल तर। त्यामुळे KYC सर्वांनी पूर्ण करून घ्यावीच लागणार आहे। आता सर्वांना KYC कंपल्सरी पूर्ण करावीच लागणार आहे, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो। ओके, चला ज्यांची KYC बाकी आहे त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करा, कारण ही 18 नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे KYC साठी। चला पटापट लाडक्या बहिणींनो KYC पूर्ण करा। आता बघा किती बहिणींना आज किती वाजता हप्ता जमा होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये, त्याबद्दल अपडेट आपण बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। किती वाजता लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये हप्ता 3000 रुपये 2 महिन्याचे जमा होतील। आज किती वाजता हप्ता जमा होणार आहे त्याची अपडेट बघा। ती अपडेट आता तुम्हाला मी सांगतो, बघा ते अपडेट। आज सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये वाटप आज सुरू होत आहे। अत्यंत महत्त्वाची खुश खबर आहे। खुश खबर, हो खुश खबर आहे। सर्व लाडक्या बहिणी आज खुश होणार आहात। महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। आणि लाडक्या बहिणींनो माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। चला पटापट लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा। सर्वांना कळू द्या की 3000 रुपये वाटप सुरू होत आहे म्हणून आज याबद्दल अपडेट आता बघूया आपण। आणि बघा मी तुम्हाला रोज काय सांगतो की तुमचे प्रश्न मांडा, तुमचे जे पण प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये मांडा, त्याची उत्तर जे आहे ते तुम्हाला रोज आपल्या
चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असतात। त्यामुळे आता भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर कालच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या बहिणींनी प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। आणि जरी तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे प्रश्न जरी असतील तर तुम्ही प्रश्न विचारा, तुमचे जे पण प्रश्न असतील ते उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील बहिणींनो आता ते तुम्ही विचारा, तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर भेटून जाणार आहे। ओके, चला बघा आता महत्त्वाची अपडेट, सर्व अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा, कामाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो। ओके, बघा आता सर्व माहिती आपण जाणून घेऊया। तुम्ही एक काम करा, तुम्ही अजून लाईक केलं नाही व्हिडिओला तर लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। बघा आता महत्त्वाच्या अपडेट, चला लाडक्या बहिणींनो आता सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो। पहिले KYC संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 3000 रुपये वाटप संदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो। पहिले ही माहिती समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे। आणि 35,000 कर्ज देखील तुम्हाला भेटणार आहे लाडक्या बहिणींनो, त्याबद्दल पण अपडेट सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे आपल्या चॅनलवर। लाडक्या बहिणींना KYC साठी मुदतवाढ मिळणार, आदित्य तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट। आता मिळणार का असा प्रश्न आहे, मुदतवाढ त्याबद्दल आता अपडेट काय समजून घ्या। किती बहिणींची KYC पूर्ण झाली त्याबद्दल माहिती बघा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तर लाडकीच्या KYC साठी मुदतवाढ मिळणार का? आतापर्यंत फक्त 80 लाख महिलांची KYC पूर्ण, बघा फक्त 80 लाखच महिलांची KYC पूर्ण झालेला आहे, जवळपास 80 लाख किंवा 1 कोटीपर्यंत। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे, ती बातमी आपण बघूया। लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करण्यासाठी शेवटची तारीख 18 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे। KYC केल्यानंतरच महिलांना पुढचा लाभ मिळणार आहे। दरम्यान आतापर्यंत फक्त 80 लाख महिलांचीच KYC पूर्ण केली आहे। त्यामुळे आता KYC साठी मुदत वाढ करण्याची मागणी महिलांनी केली आहे। यावर आता आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे। बघा राज्यात फक्त 80 लाख बहिणींनीच KYC केलेलं आहे। संपूर्ण टोटल जरी आपण पकडली तर टोटल आतापर्यंत 80 लाख बहिणींचीच KYC झालेली आहे। करा बहिणींनो KYC, 18 नोव्हेंबर तारीख जवळ येत आहे, पटापट KYC पूर्ण करा। KYC जरी तुम्ही केली नाही तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो बरं। KYC सर्वांना करावीच लागणार आहे, त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी पटापट KYC पूर्ण करून घ्यावी। ओके, पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती आहे। आता KYC संदर्भात मुदतवाढ मिळेल का, या संदर्भात जोरदार मागणी सुरू आहे। KYC साठी मुदतवाढ द्या म्हणून अशी मागणी महिला वर्ग करत आहे, कारण भरपूर बहिणींची KYC बाकी आहे, त्यामुळे मागणी जोरान चालू आहे। चला त्याबद्दल काय अपडेट आहे ती अपडेट पण आपण समजून घेऊया, मुदतवाढ भेटणार की नाही। चला त्याबद्दल आता जे स्पष्ट माहिती आहे ती स्पष्ट माहिती समोर आलेली आहे, ती माहिती आपण बघूया बहिणींनो। आता बघा स्वतः मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी माहिती दिलेली आहे आता। ओके, लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भात मुदतवाढ भेटेल का, याबद्दल मंत्री आदित्य तटकरे मॅडम काय म्हणत आहे बघा। आता त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया, पहा ती माहिती आता तुम्ही सर्वांनी। आता मंत्री आदित्य तटकरे मॅडम काय म्हणत आहे बघा, KYC ची मुदत वाढणार का? आदित्य तटकरेंनी KYC बाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे। आतापर्यंत 80 लाख महिलांचे KYC पूर्ण केले, 18 नोव्हेंबरपर्यंत आणखीन लाभार्थ्यांची KYC होईल। तरी सुद्धा जर सर्व लाभार्थ्यांची KYC पूर्ण झाले नसेल तर परिस्थिती पाहून निर्णय घेता येईल असं आदित्य तटकरे यांनी सांगितलं। त्यामुळे आता KYC ची तारीख वाढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। बघा आता मंत्री आदित्य तटकरे मॅडम काय म्हणत आहे की आतापर्यंत 80 लाख महिलांची KYC पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आता जरी 18 नोव्हेंबरपर्यंत अजून KYC होईलच बहिणींची, कारण आता सर्व बहिणी
KYC करत आहेत. जरी संपूर्ण परिस्थिती पाहता बघा, भरपूर लाभार्थ्यांची जरी KYC झालीच नाही आणि संपूर्ण परिस्थिती बघता मग तसा निर्णय घेता येईल. म्हणजे जरी KYC भरपूर बहिणींची राहून गेली तर मग अजून एखादा महिना मुदतवाढ मिळू शकते. असं काही सांगण्यात आलं नाही ते की मुदतवाढ भेटेलच म्हणून, परंतु परिस्थिती पाहून मुदतवाढ देऊ असं इथे म्हटलेलं आहे. ओके, आलं तुमच्या लक्षात. मग आता त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे की मुदतवाढ भेटेल की नाही. माझ्या माहितीनुसार तर मुदतवाढ मिळू शकते. ओके, पुढे बघा. तर सरकारने ऑनलाईन पद्धतीने KYC करण्याची सुविधा सुरू केली आहे. तुम्हाला हे बघा वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.government.in आणि हीच वेबसाईट आहे. याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे बहिणींनो. आलं लक्षात. दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन KYC करू नका, फसवणूक होऊ शकते. ladkibhin.maharashtra.government.in याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. बघा, या वेबसाईटवर जाऊन KYC करायची आहे. दरम्यान या प्रक्रियेत अनेकांना अडचणी येत आहेत. अडचणी तर भरपूर येत आहे. अनेकदा वेबसाईटवरती लोड होत नाही, म्हणजे वेबसाईट लोड होत नाही. अनेकदा OTP येत नाही आहे. त्यामुळे सरकारने ही सुविधा अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी काही बदल केले आहेत. आता दिवसाला 10 लाख महिला KYC करू शकतात. आधी ही मर्यादा 5 लाख होती. बघा, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिले का KYC होत नव्हती बहिणींनो? कारण लिमिट लावलेली होती. तिथे लिमिट कशी लावली होती की 5 लाख बहिणींचीच एका दिवसात KYC होत होती. परंतु ती मुदत आता दुप्पट वाढवलेली आहे, डबलने वाढवलेली आहे. आता दिवसाला 10 लाख महिला KYC करू शकतात. राज्यातील संपूर्ण राज्यातील एका दिवसात 10 लाख महिला KYC पूर्ण करू शकता. मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. चला, ही अपडेट समजली. आता पुढील महत्त्वाची अपडेट बघा. 3,000 रुपये वाटप आणि 35,000 कर्ज, त्याबद्दल अपडेट बघा. तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते सरकारकडून. तर 5 लाख मर्यादावरून 10 लाख महिला आता मर्यादा करण्यात आलेला आहे. म्हणजे 10 लाख बहिणी KYC एका दिवशी करू शकतात. नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, चला त्याबद्दल माहिती बघा. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला आहे, त्यानंतर आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर गेला होता, त्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहा, आता ही माहिती काय तुम्हाला सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो लाडक्या बहिणींनो, काही टेन्शन घेऊ नका. मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं, 3,000 रुपये वाटप, बरोबर ना. या आशेमुळेच तुम्ही व्हिडिओ बघत आहात. चला त्याचं उत्तर तुम्हाला देतो, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, 3,000 रुपये वाटप मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता, बरोबर ना. तर अशा अपडेट तुम्हाला भरपूर जण सांगत आहे की 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. परंतु तसं नाही बहिणींनो, तुम्हाला 2 महिन्याचे एकत्र मिळणार नाही. फक्त तुम्हाला 17वा हप्ता भेटणार आहे नोव्हेंबरचा. मग हा हप्ता कधी मिळेल याची देखील अपडेट नाही. परंतु 17वा हप्त्याचे 1,500 रुपये जे आहेत ते लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे. आता याची तारीख मी तुम्हाला सांगून टाकतो. हे बघा, 2 तारखेला निवडणूक आहे. ओके, निवडणूक कशाच्या आहेत तुम्हाला माहीत आहेत. जिल्हा परिषद वगैरे जे काही नगरसेवक वगैरे त्यांच्या निवडणूक आहेत. निवडणूक 2 तारखेला आहे आणि 3 तारखेला त्याचा निकाल आहे, बरोबर ना. म्हणजे डिसेंबरमध्ये 2 डिसेंबर रोजी निवडणूक आहे आणि 3 डिसेंबर रोजी निकाल त्याचा लागणार आहे निवडणुकांचा. मग मी तुम्हाला सांगतो 4 किंवा 5 म्हणजे जवळपास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, म्हणजे 4 तारखेनंतर 4 डिसेंबरनंतर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1,500 रुपये जमा होतील. आता शासनाने जरी निर्णय घेतला की डिसेंबरचे पण हप्ता आम्ही देऊन टाकू, कारण मागच्या वेळी आचारसंहिता लागू केली होती, त्यामुळे मग सरकार तुम्हाला 2 महिन्याचे 3,000 रुपये पण देऊ शकते. म्हणजे डिसेंबरचा पण हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र तुम्हाला 3,000 रुपये पण देऊ शकतात. परंतु त्याबद्दल पुढे समजेलच तसं. परंतु हे तर कन्फर्म आहे की तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 रुपये 4 तारखेला मिळून जातील, 4 डिसेंबरपर्यंत. ओके, त्यामुळे अजून कोणालाच हप्ता मिळणे सुरू झालेलं नाही बहिणींनो. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, अजून कोणालाच हप्ता आले नाही. परंतु KYC करून घ्या. सर्वांना KYCचे आदेश आहेत, KYC पूर्ण करा. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 35,000 रुपये कर्ज मिळणार. 35,000 रुपये कर्ज संदर्भात पण अपडेट आहे. 35 पेक्षा जास्त मिळेल कर्ज.
हो, जास्त मिळेल कर्ज. चला त्याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट सांगतो मी तुम्हाला. लाडकी बहीण योजनेच्या सर्व बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 4 डिसेंबर रोजी मिळणार आहे. जवळपास 4 किंवा 5 डिसेंबरपर्यंत हप्ता सुरू होईल बहिणींनो. अजून कोणालाच नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, त्यामुळे गाफील म्हणजे टेन्शन घेऊ नका, गाफील राहू नका. तुम्हाला फक्त KYC पूर्ण करायची आहे, तेवढी KYC पूर्ण करून घ्या. चला आता 35,000 रुपये कर्ज मिळणार, त्याबद्दल अपडेट. चला, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 35,000 रुपये कर्ज मिळेल म्हणून. 35,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, चला त्याबद्दल माहिती मी तुम्हाला देतो. 35,000 रुपये नाही तर 40 किंवा 35,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतो बहिणींनो. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील बहिणींना, लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये कर्ज दिलं गेलेलं आहे 0% व्याजदराने. त्यामुळे बाकीच्या जिल्ह्यात पण कर्ज मिळेल का, हा प्रश्न संपूर्ण बहिणी विचारत होत्या. तर बघा, कर्ज जे आहे जवळपास 35 किंवा 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं आणि हे कर्ज बाकीच्या जिल्ह्यात दिलं जाऊ शकतं, परंतु त्या संदर्भात अपडेट आलेलं नाही आणि बँकांकडून तसा निर्णय घेण्यात आलेला नाही. आता तुमच्या जिल्ह्यातील बँकांवरती आहे ते, कारण बँकाने ते कर्ज जे आहे ते लाडक्या बहिणींना दिलेलं होतं तेव्हा. आता बँका निर्णय घेतील बाकीच्या जिल्ह्यात तर हे कर्ज सुरू होणार आहे. याबद्दल अपडेट आल्यावर तुम्हाला सांगतो मी. या संदर्भात अजून अपडेट नाही, फक्त या संदर्भात मागच्या वेळी घोषणा झाली होती की 40,000 रुपयेपर्यंत बाकीच्या जिल्ह्यात 0% व्याजदराने कर्ज मिळू शकतं. महिलांना छोटा मोठा व्यवसायासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे. चला, याबद्दल काही अजून अपडेट असेल तर सांगतो मी. या संदर्भात तर काही जास्त अपडेट आता आलेली नाही. चला, आता भरपूर माझ्या माता बहिणी आहेत ज्यांनी भरपूर प्रश्न विचारले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तर मी आता सांगतो मी तुम्हाला. बघा, पहिले एक गोष्ट, KYC करून घ्या. लाडक्या बहिणीनं KYC बाकी असेल ना, KYC पूर्ण करा बरं, नाहीतर हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो. चला, पहिला प्रश्न आहे, नागपूर जिल्हा में कब तक मिलेगा नवंबर के पैसे. नोव्हेंबरचा हप्ता अजून आलेला नाही. नवंबर का हफ्ता अजून शुरू हुआ नहीं है. नवंबर का हफ्ता शुरू होगा 4 डिसेंबर को. ओके, चला, याची अपडेट मी तुम्हाला दिली. या प्रश्नाचं उत्तर भेटलं. पुढील प्रश्न आहे, नमस्कार दादा, आम्ही भिवंडीमध्ये राहतो. 2 महिन्याचा हप्ता आलाच नाही आणि आता 5/11/2025 फक्त 1,500 रुपये आले. 15,000 म्हटलेलं आहे, परंतु त्यांचं म्हणणं असेल की 1,500 रुपये आले. ओके, त्यांचं लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम झाला कमेंट करताना. फक्त सुनीता कोठारे. ओके, ठीक आहे, कठोरे का कोठारे आहे, ठीक आहे, जे नाव असेल ते, काय टेन्शन नाही. तर या बहिणीने प्रश्न विचारला आहे. तर बघा, तुम्हाला 1,500 रुपये आले बरोबर. मागील 2 महिन्याचे पैसे तुमचे आले नाही असं तुमचं म्हणणं आहे ना. 2 महिन्याचे हप्ता आलाच नाही. तर बघा, आता 2 महिन्याचा हप्ता का आला नाही, तर हे बघा, आधार कार्ड तेव्हा तुमचं बँकेशी लिंक नसेल, परंतु आता तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक तुम्ही केलं असेल तर मग 100% तुमचे थांबलेले हप्ते पण तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. सध्या तुम्हाला या ऑक्टोबरच्या हप्त्यासोबत देण्यात न आले तर नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत दिले जाऊ शकतात. ओके, बघा, तेव्हा नोव्हेंबरचा हप्ता येईल तेव्हा ते मागील 2 हप्ते पण तुम्हाला येऊ शकतात. फक्त तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या. ओके, बघा, आता पुढील प्रश्न. चला, पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हॅलो दादा, माझी KYC होणे 1 महिना झाला. मला ऑगस्ट पर्सनलवाला काय म्हटलेलं आहे, हां, यांचं म्हणणं असेल की ऑगस्टचा हप्ता भेटला नाही, KYC आमची झाली असेल. KYC जे आहे ना, KYC बँकेची नाही बरं. भरपूर बहिणी बँकेची KYC करत आहे. बँकेची KYC वेगळी असते, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आहे. ही KYC आहे, ही तुम्ही मोबाईलवरून करू शकता. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती करू शकता तुम्ही KYC. तर बघा, काय म्हटलेलं आहे की KYC होणे 1 महिना झाला. तर KYC होऊन 1 महिना झालेला असेल तर तुम्हाला ऑगस्टचा मागील हप्ता आला नसेल तर काही टेन्शन नाही. ऑक्टोबरचा हप्ता तर आलेला असेल ना, आता ऑगस्टचा हप्ता पण मिळून जाईल नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत. ओके, थांबलेले हप्ते पण दिले जाऊ शकतात, परंतु पहिले KYC पूर्ण करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बँकेशी आधार कार्ड लिंक करा, कारण त्या कारणामुळेच हप्ता थांबवला जातो, दुसरं काही कारण नसतं. मला पैसे येणार का, अकाउंट चेंज झाला आहे. हो, तुमचं अकाउंट तुम्ही चेंज पण केलं ना तरी चालेल. तुमचं अकाउंट तुम्ही त्यामध्ये बदल पण केला तरी चालेल. फक्त
तुमचं जे अकाउंट आहे, जे बँक आहे, त्या बँकेशी तुमचं आधार कार्ड, पुन्हा आधारचं इथे आलं, आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक पाहिजे, बस आधार सेटिंग पाहिजे, मग तुमचं बँक कुठलं पण असू द्या, पैसे येऊन जातात. माझी KYC झाली, कॉंग्रॅच्युलेशन, कारण KYC ज्यांची झाली त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, कारण त्यांचं आता टेन्शनच मिटलं. कारण KYC जरी नाही केली तर सांगता येत नाही, पुढे चालून हप्ता पण बंद होऊ शकतो. त्यामुळे पटापट KYC पूर्ण करून घ्या, ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी. पुढील प्रश्न आहे, फॉर्म कधी स्टार्ट करणार आहेत सर? हे बघा, आता जेव्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरू होते तेव्हा भरपूर बहिणींनी फॉर्म भरले नाही. सरकार देईल की नाही 1500 रुपये असं भरपूर बहिणींना वाटू लागलं आणि तेव्हा भरपूर बहिणींनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि फॉर्म भरला नाही. त्यामुळे त्या बहिणींना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटलेला नाही लाडकी बहीण योजनेमार्फत, कारण त्यांचा फॉर्म तेव्हा त्यांनी भरलाच नाही. मग आता भरपूर बहिणी विचारत आहे की फॉर्म कधी स्टार्ट करणार आहेत सर? तर बघा, असे तर काही अपडेट नाही, परंतु जरी पुन्हा लिंक सुरू केली तर 100% तुम्हाला पण फॉर्म भरता येईल. परंतु अजून त्या संदर्भात अपडेट आलेली नाही, कारण सध्या तरी आता फॉर्म भरणं बंद ठेवण्यात आलेलं आहे. ओके, जरी सुरू होतील तर मी सांगेल तुम्हाला तसं. चला पुढील प्रश्न बघा आता. पुढील प्रश्न आलेला आहे, किसी के अकाउंट में 3000 आले आहे. यांचं म्हणणं आहे की काही बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये आले. आता 3000 रुपये अशा लाडक्या बहिणींना भेटलेले आहेत ज्यांना ऑक्टोबर महिन्याचे म्हणजे आता ऑक्टोबरचे तर तुम्हाला 1500 रुपये आले, बरोबर. तर तुम्ही म्हणत आहे की आम्हाला 1500 रुपये आले ऑक्टोबरचे, म्हणजे 16वा हप्ता आला, बरोबर. तर काही बहिणींना तर 3000 रुपये आले. ते कसे काय असं तुम्ही विचारत आहे ना बहिणींनो, चला त्याचं उत्तर मी देतो. काही बहिणींना 3000 रुपये असे आलेले आहेत की 15वा हप्ता प्लस 16वा हप्ता, म्हणजे 2 हप्त्याचे पैसे, 15वा आणि 16वा हप्त्याचे, म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे 2 महिन्याचे पैसे काही बहिणींना मिळाले 3000 रुपये. आणि तुम्हाला सर्व हप्ते तुमचे सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला भेटला होता, त्यामुळे तुम्हाला 16वा हप्त्याचेच 1500 रुपये मिळाले आहेत. आलं लक्षात? तर कोणाला 3000 रुपये आलेले आहेत आणि कोणाला 1500 रुपये आलेले आहेत ते क्लिअर झालं. ज्या बहिणींचे मागील हप्ते थांबलेले होते त्यांना ते मागील महिन्याचे पण 1500 रुपये मिळालेले आहेत त्यामध्ये. आलं लक्षात? पुढील प्रश्नाचं उत्तर बघा. सर माझी KYC झाली नाही तर मी कशी KYC करायला पाहिजे? मला सिलेंडरचे पैसे आले नाही, अजून मला पती नाही, वडील नाही, मुलगा वारला आहे, तर मी विधवा आहे, तर मी कशी KYC करायला पाहिजे? आता बघा, पती हयात नसतील, वडील हयात नसतील तर या संदर्भात तोडगा काढला जाणार आहे असं मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी म्हटलेलं आहे. परंतु काही जण असं सांगत आहे की पती किंवा वडील नसतील तर तुमच्या घरातील रिलेटिव्ह कोणी घरात मोठं व्यक्ती असेल तर त्यांचा आधार नंबर पण टाकला तरी चालेल असं काही जण म्हणत आहे. परंतु जरी इथे मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणतात की या संदर्भात तोडगा काढू, तर त्यामुळे तुम्ही थांबू शकता. जेव्हा त्या संदर्भात तोडगा निघेल तेव्हा त्याबद्दल काहीतरी एक ऑप्शन तिथे दिला जाईल KYCमध्ये, की KYCमध्ये असा ऑप्शन येऊ शकतो की पती वडील हयात नाही, आणि तिथे असं चौकोनी बॉक्स येईल आणि तिथे टिकमार्क तुम्हाला करायचं, म्हणजे त्यावरती क्लिक करायचं आहे, मग टिकमार्क होऊन जाईल. मग तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकण्याची गरज नसणार. ओके, असा ऑप्शन तिथे एक तोडगा काढला जाऊ शकतो. ओके, समजेल, त्याबद्दल अपडेट आल्यावर सांगतो मी तुम्हाला. मी जुलै 2025ला KYC केली आहे, तर मला पुन्हा KYC करावं लागेल का? हे बघा, KYC आता सुरू झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही बँकेची KYC केली असेल तेव्हा KYC वेगळी आहे. KYC म्हणून लाडकी बहीण योजनेची KYC आहे. यासाठी एक वेबसाईट आहे, तुम्ही कोणत्याही ग्राहक केंद्रावरती जा, कॅम्प्युटर कॅफेवरती जा, ते तुमची KYC पूर्ण करून देतील. ओके, तिथे फक्त एवढं सांगा लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे, तुमचं आधार कार्ड घेऊन जा, तुमच्या पतीचं आधार कार्ड घेऊन जा, लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं आधार कार्ड घेऊन जा, ते 2 मिनिटात तुमची KYC करून देतील. जरी तुम्हाला मोबाईलमध्ये समजत असेल तर ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन पण तुम्ही KYC करू शकता. ओके, बँकेची KYC वेगळी असते, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी असते. चला, प्रश्नाचं उत्तर भेटलं. पुढील प्रश्नाचं उत्तर बघा. चला, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलं. पुढील प्रश्न आहे,
या लोन करण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगा. लोन संदर्भात अजून अपडेट नाही. जवळपास 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं, परंतु या संदर्भात अपडेट नाही. फक्त या संदर्भात घोषणा मागच्या वेळी झाली होती. जरी लोन संदर्भात कर्ज संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला लवकरच सांगतो. ओके. पुढील प्रश्न आहे, मला पण सिलेंडरचे पैसे आले नाही. हे बघा, गॅस सिलेंडरची योजना ती अन्नपूर्ण योजना, या योजनेमार्फत 800 रुपये मिळत होते, परंतु ही योजना बंद झालेली आहे. या संदर्भात अजून काही अपडेट वगैरे नाही आलेला आहे. अन्नपूर्ण योजनेसंदर्भात बंद झालेले आहे की काय झालेलं आहे, कारण त्याचा हप्ता मिळतच नाही आहे. कोणत्याच बहिणींना मिळत नाही आहे गॅस सिलेंडरचे, त्यामुळे गॅस सिलेंडरचा विषयच नाही. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये सध्या मिळत आहे. चला, सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. आणि बघा बहिणींनो, तुमचे पण काही प्रश्न असतील, प्रश्न कमेंट करून मला विचारा. तुमचे जे पण प्रश्न असतील ते कमेंट करून विचारा मला. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार आहे. आज तुम्ही जेवढे प्रश्न विचारले तर काल म्हणजे उद्याचे, आज तुम्ही जेवढे प्रश्न विचारले उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची सर्व उत्तरे भेटणार आहेत. ठीक आहे. धन्यवाद लाडक्या बहिणींनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.